नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक अभियोग्यता धारकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट. बघा, शिक्षक भरतीचा जसा काही खेळ मांडल्यासारखी परिस्थिती झालेली आहे आणि केसरकरांना केव्हा नव्हे ती आता जाग आलेली आहे. आणि केसरकरांचा खुर्चीसाठी या ठिकाणी डाव सुरू आहे. आणि जी परवा बैठक झाली त्या बैठकीत काय काय निर्णय झाले आणि ते अतिघातक निर्णय कसे होते तर ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बघा, मी स्वतः शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह असते. त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांना शेअर करा. तसंच महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाचं दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 999 रुपयामध्ये, टेस्ट सिरीजसह शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 फक्त 1099 रुपयामध्ये, टेस्ट सिरीजसह पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. कोणतीही बॅच घेतली पेड बॅच, त्यासोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन, टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत राहील. आपल्या सर्व पेड बॅचेसमध्ये संपूर्ण लाईव्ह सब्जेक्ट होईल. लाईव्ह तुम्हाला बघायला वेळ मॅनेज नाही झाला तर ते सगळे रेकॉर्ड मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळेल. मोफत टेस्ट सिरीज राहील. मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्याही पुढे गेल्यात तर कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून, त्या ॲपच्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा. आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थी TET पास झालेले आहे, TIT पास होऊन नोकरी मिळवलेली आहे. तुम्ही सुद्धा पुढच्या यादीमध्ये यशाचे भागीदार व्हा. चला, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओला आपण काय करूया तर सुरुवात करूया. तर ही बघा, ही आहे परवाची मीटिंग आणि त्यांनी केलेलं ट्विट. लक्षात घ्या, मंगळवारची मीटिंग आहे आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे. काय म्हटलं होतं याच्याबद्दल आपण व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक D.Ed पदविकाधारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. तर चर्चा सकारात्मक एवढाच शब्द आपल्यापर्यंत होता. सकारात्मक म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत नव्हतं. बघा, मंगळवारी ही बैठक पार पडली आणि या मंगळवारी जी बैठक पार पडली तर त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगतो कोण कोण लोक होते. म्हणजे एकटे फक्त केसरकर नाही. आतापर्यंत आपण केसरकरांना काय गृहीत धरत आलो की बरेच विद्यार्थी आपापल्या पातळीवरून बघा तर त्यांना आपल्या मनातील भावना वेगळ्या आहेत, पण ते आदरणीय माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आहे आणि त्यांनाही असं वाटावं की आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आहोत. आणि आता बघा काय झालेलं आहे नेमकं. तर केसरकर आहेत, सोबत कोण कोण आहे तर प्रधान सचिव आहे शालेय शिक्षण विभाग मुंबई. आता इथे तुम्ही म्हणजे ह्या लोकांची नावं मुद्दामून मी का बरं घेतोय की ह्या सर्व लोकांनी मिळून तयार केलेली योजना आहे, प्लॅन आहे. कोण कोण सहभागी आहे म्हणजे फक्त केसरकर नाही तर त्याच्यामध्ये संपूर्ण शासन आणि शिक्षण विभाग त्याच्यात सहभागी आहे. हे सर्व अभियोग्यता धारकांना या ठिकाणी कळलं पाहिजे. म्हणून बघा, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मुंबई, नंतर आपले आयुक्त सूरज मांढरे साहेब तुम्हाला माहिती आहे, नंतर CEO सिंधुदुर्ग. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लक्षात घ्या. आणि हे तिथं प्रत्यक्ष नाही आहे, ते ऑनलाईन होते उपस्थित. बघा लक्षात घ्या, शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे सुद्धा मिटिंगला उपस्थित आहे. नंतर विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर हे प्रत्यक्ष नव्हते, ऑनलाईन होते. लक्षात घ्या. नंतर झेडपी शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग हे प्रत्यक्ष नव्हते, मिटिंगला ऑनलाईन होते. तर अशा प्रकारे हे आता विशेष म्हणजे काय म्हणू, या सर्व लोकांना त्यांचं एक नियोजन असते, प्लॅनिंग असते, मिटिंग असतात. पण हे आता आपले ठरले कोण, शिक्षण मंत्री. तर ह्या सर्वांनी तातडीनं ह्या सर्व महत्त्वपूर्ण शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण लोकांना एकत्र केलं आणि मंगळवारी दुपारी जवळपास 12:15 वाजता ह्यांनी मीटिंग सुरू केली. लक्षात घ्या, मीटिंग सुरू केली आणि मीटिंग सुरू केल्याच्या नंतर मीटिंगमध्ये तर पहिला मुद्दा हाच होता
लक्षात घ्या. मीटिंगमध्ये मांडल्याच्या नंतर हा जो पहिला मुद्दा जो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला होता, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीमध्ये स्थानिक D.Ed पदविकाधारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यासंदर्भात ही बैठक होती, हे लक्षात घ्या. तर आता इथे काही गोष्टी आपण बघत असताना हा पहिला मुद्दा होता, तो मुद्दा मांडला. आता तुम्हाला सांगतो, मग दुसरा एक मुद्दा काढण्यात आला की ह्यांच्या काही लक्षात आलं असावं, ह्यांना काहीतरी समजलं असावं की जसं आता आपण म्हणतोय की करायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी करा, आणि ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहेच. आणि वर्तमानपत्राला तुम्ही बातमीसुद्धा बघितली की शिक्षक भरती ही पोलीस भरतीप्रमाणे जिल्हानिहाय व्हावी. तर हा या बैठकीतला एक निर्णय. बघा तुम्हाला सांगतो, शिक्षक भरती ही पोलीस भरतीप्रमाणेच जिल्हानिहाय व्हावी असं त्यांचं म्हणणं. पण आता जिल्हानिहाय होत असताना याच्यामध्ये काय गोम आहे, काय सर्कस, काय समस्या आहे ते आपण काय सांगा व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. बघा, जिल्हानिहाय व्हावी असा त्यांनी आयुक्तांना आदेश दिला. लक्षात घ्या, आयुक्तांना आदेश दिला. बघा, तर निर्णय लक्षात घ्या की इथे काय म्हणतात, शिक्षक भरती जिल्हानिहाय व्हावी असा त्यांनी आयुक्तांना आदेश दिला. आणि आयुक्तांना आदेश दिला बरोबर आहे, पण इथे शिक्षक भरती जर करायची असेल तर मग कायम का नाही. तर त्याच्यात एक दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्हाला वाटत असेल जिल्हानिहाय होईल तर कायम शिक्षक भरती होईल, तसं नाही आहे. तर एक त्यांनी काय म्हटलं, जिल्हानिहाय व्हावी हा मुद्दा या ठिकाणी बरोबर आहे, पण इथे कायम सोबत, कायम सोबत हे कायमचा मुद्दा आम्हाला मान्य आहे, नो प्रॉब्लेम. पण हा दुसरा जो मुद्दा आहे तर तो दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे दादा बैठकीमधला की कंत्राटी नेमण्यात यावे. आता तुम्ही मला सर्वजण सांगा प्रथम की जवळपास मागे जे TAIT झाली, लक्ष द्या, आता आपण काय म्हणून सांगा, जी TAIT झाली आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे, तर या परीक्षेमध्ये जवळजवळ लक्षात घ्या 2 लाखापेक्षा जास्त, 2 लाख म्हणजे 2,15,000 प्लस म्हणा, 2.25 लाख ढोबळ मारणं गृहीत धरा, एवढ्या अभियोग्यता धारकांनी TIT एक्झाम दिलेली आहे. मग मला सांगा, एवढ्या साऱ्या अभियोग्यता धारकांनी TIT एक्झाम दिली असल्यानंतर की हे कंत्राटी शिक्षक, पहिल्यांदा निर्णय ऐकून घ्या. बघा, म्हणजे हे एवढे सगळे म्हणजे कायमचा मुद्दा ठीक आहे, पण त्याच्यासोबत कंत्राटी नेमण्यात यावे. मला सांगा, फटाफट शिक्षक भरतीचे राऊंड लावायचे. जसं कंत्राटी नेमायला तुमच्याकडे वेळ आहे, समजून घ्या, कंत्राटी नेमायला तुमच्याकडे वेळ आहे, आणि कंत्राटी नेमत असताना त्याच्यासाठी बैठक घ्यायला वेळ आहे, त्याच्या याद्या लावायला वेळ आहे, तर त्याचं कार्य डिस्ट्रीब्यूट करायला तुमच्याकडे वेळ आहे. मग ज्या लोकांनी TIT दिली आहे, सर्व प्रकारची पात्रता आहे, जे शिक्षणाच्या प्रवाहात आहे, आज ते करंटमध्ये आहे, तर अशा लोकांना तुम्हाला का नेमायचं नाही? अडचण काय, कायम करण्यामध्ये अडचण काय, समजून घ्या. तर मग हे कंत्राटी पद्धतीनं, लक्षात घ्या, कायम सोबतच. बघा, क्लास म्हणजे व्यवस्थित त्याचा अर्थ काढा की कायम सोबतच कंत्राटी पद्धतीने भरती होईल. लक्षात घ्या, कायम सोबतच कंत्राटी पद्धतीने भरती होईल. विशेष म्हणजे आता कंत्राटी म्हटल्याच्या नंतर तुम्ही जर त्या ठिकाणी कायम म्हणून जर जातो म्हटलं, आजपर्यंत कंत्राटी शिक्षकाची भीती नव्हती आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही, कंत्राटी शिक्षक असेल शाळेवर तरी नो प्रॉब्लेम, कारण कायम लोकांची त्या पदावर नियुक्ती झाली की हा कंत्राटी जो असेल त्याला काढून टाकल्या जायचं. पण ह्याच्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय आहे की कंत्राटी ह्यांना काढता येणार नाही. हे डोक्यात ठेवा, ह्यांना काढता येणार नाही. बघा, म्हणजे हा जो कंत्राटी शिक्षक आहे कायम सोबतच, चांगला निर्णय बघा, निर्णयाचे क्लॉज बघा आपल्याला कसे घातक आहे ते सांगतो मी तुम्हाला. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जरी चांगला त्यांना वाटत असेल, काही काय सांगा राजकारणी लोक ह्या निर्णयाची वाहवा जरी करत असेल, तरी अभियोग्यता धारकांनी वेळीच जर जागा नाही झालं तर तुम्ही जे प्रवाहात आहात यांची जागा हे कंत्राटी शिक्षक जे आहे ते बळकावतील. आणि विशेष म्हणजे त्यांना काढता येणार नाही, म्हणजे शिक्षकांची गरजच संपेल. एवढंच नाही तर पुढे असेही निर्णय आहे की D.Ed कॉलेजेस सुद्धा बंद करण्याचे निर्णय आहे. बघा, इथे बघा, कंत्राटी शिक्षक घेतले जाणार, विशेष म्हणजे त्यांना काढता येणार नाही असा तो निर्णय. आणि आता कंत्राटीच्या बाबतीत आपण पहिल्यांदा पूर्ण बोलूया. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये त्यांना आता 15,000 रुपये मानधन देण्यात येईल. लक्ष द्या व्यवस्थित. आणि 15,000 रुपये मानधन, आता कंत्राटीचा मुद्दा पूर्ण करून घेतो. एक पॉईंट कंत्राटीसाठी काढता येणार नाही, आणि हे बघा, हे काढता येणार नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांना 15,000 रुपये मानधन राहील, 15,000 मानधन राहील. बघा, पूर्वी किती मानधन होतं, 9,000 होतं, तर आता 15,000 मानधन देण्यात येईल. म्हणजे आमचा जो शिक्षण सेवक म्हणून, लक्षात घ्या, 1000 किलोमीटर दूर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोकरी करतोय त्याचं मानधन आहे शिक्षण सेवक म्हणून 16,000 रुपये. आणि हा जो कंत्राटी असेल, जो गावात राहील, गावाच्या बाजू, विशेष म्हणजे त्यांच्या तरतुदी बघा, त्याला काढता येणार नाही, 15,000 रुपये त्या ठिकाणी मानधन देण्यात येईल. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा इथे निवडण्याचे अधिकार, याला कोण निवडेल,
तर पूर्वी काय म्हणू तर जी काही म्हणजे शाळा समिती असायची, त्या गावाची वगैरे शाळा समिती जी असेल तर ते काय म्हणून सांगत त्या शाळा समितीला निवडण्याचे अधिकार होते, असे त्यांना वाटतं. काय फिलिंग येतात माहीत नाही. शाळा समितीचे अधिकार निवडण्याचे होते. ते त्याच्यात म्हणतात की इथे भ्रष्टाचार व्हायचा, ते आपले जवळचे लोक त्याच्यामध्ये भरायचे, म्हणजे हुशार लोकांना संधी द्यायची नाही. म्हणून मग आता ते अधिकार जे आहे तर ते त्यांना निवडण्याचे अधिकार सीईओला देण्यात आले. बघा इथे कोणाला सांगा, सीईओला, ते कंत्राटी जे काही म्हणजे शिक्षण सेवक आहे ते निवडण्याचे अधिकार सीईओला देण्यात आले. निवडण्याचे अधिकार सीईओला देण्यात आले, लक्षात घ्या. त्यांना आता मानधन तुम्हाला सांगितलं 15,000 रुपये मानधन कंत्राटी नेमण्यात येईल. काढता येणार नाही. काढता येणार नाही म्हणजे मुद्दा संपला ना. मग सांगा शिक्षक भरतीची गरज काय होणार आहे, लक्षात घ्या. आणि हा जो निर्णय होता जिल्हानिहाय तर तो कुठे सिंधुदुर्गसाठी घेतला, पण सिंधुदुर्ग एकट्याच जिल्ह्यासाठी नाही तर त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा फायदा व्हावा या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं, लक्षात घ्या. गोष्ट दुसरी असं पुन्हा इथे त्यांना कुठे मिळणार, त्यांना स्थानिक ठिकाणी मिळेल, लक्षात घ्या. इथे काय म्हणू दुसरी गोष्ट, त्यांना तिथे त्यांच्या स्थानिक गावामध्ये नोकरी मिळेल. पॉईंट बघा कुठे मिळेल, स्थानिक गावात नोकरी मिळेल. मग स्थानिक गावात नोकरी, मग लक्षात घ्या स्थानिक गावात नोकरी, रेग्युलर 15,000 रुपये मानधन मिळणार आहे, गावातल्या शाळेवर मिळणार आहे, कंत्राटी म्हणून मिळणार आहे, काढता येणार नाही. मग तुम्ही सांगा आता ज्यांनी शिक्षण घेऊन परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचं काय. तर ह्या मुद्द्यांचा विचार करा. आज ह्या मुद्द्यांना आपण अंडर एस्टिमेट केलं तर पुढे आपल्याला काय म्हणून सांगा अडचण होणार आहे. त्यांच्या गावात नोकरी मिळेल किंवा गावात जर नसेल तर किमान त्यांच्या तालुक्यात तर नोकरी मिळेल म्हणजे मिळेलच. त्यांच्या तालुक्यात नोकरी काय म्हणून सांगा देण्यात येईलच असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि विशेष करून बऱ्याच दिवसापासून खूप बीड अध्यापकांची बीड अध्यापक विद्यालय त्यांची संख्या वाढलेली आहे, त्याच्यातून खूप लोक म्हणजे बाहेर पडत आहे बा. आणि अशा खूप साऱ्या शाळा आहेत जिथे विद्यार्थी संख्या नाही आहे आणि त्या शाळा सुद्धा म्हणजे आता त्या शाळांना शिक्षकांची गरज नाही, म्हणजे शिक्षक निर्माण करणे याच्यावरच सगळ्यात महत्त्वाचा विषय एकदम गदा आणलेली आहे, लक्षात घ्या. आणि इकडे तुम्हाला सांगतो अध्यापक विद्यालयांची डीएड बीएड कॉलेजची संख्या, अध्यापक विद्यालयांची संख्या कमी करण्यात येईल. अध्यापक विद्यालयांची संख्या कमी करण्यात येणार आहे. संख्या इथे कमी करण्यात येणार आहे, करण्यात येणार आहे. म्हणजे पुढे चालून म्हणजे तुम्ही बाबा टेट काढा, टीईटी काढा, टीआयटी काढा ही भानगड नाही, समजून घ्या. म्हणजे आता कायम सोबत काय काय होईल तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कायम तर नेमले जातील, म्हणजे मग आता लगेच पोरं प्रश्न विचारणं सुरू करेल की मग काय सर, म्हणजे मग आता पुढचे राऊंड होईल की नाही, आम्हाला ही चिंता. कायम नेमले जातील पण कायम सोबत यांचं धोरण बघा. हे कायम सोबत काय म्हणून सांगा धोरण बघा. कंत्राटी पद्धतीने नेमले जाईल. कंत्राटी शिक्षकांना, कंत्राटी शिक्षकांचा यांना एवढा पुळका का बरं येतोय, कंत्राटी करण्याऐवजी जी आहे एवढे तुमच्याकडे क्वालिफाईड डीएड झाले, बीएड झाले, लक्षात घ्या मास्टरी आहे, पीएचडी आहे, तर असे एकदम वेल एज्युकेटेड तुमच्याकडे 2.25 लाख अभियोग्यता धारक असताना फटाफट याद्या लावून ह्यांना मोकळं करता येतं. पण मी सांगतोय नाही, त्यांच्या मनात नक्कीच काही ना काहीतरी काळबेरा आहे, समजून घ्या. तर पहा काढता येणार नाही, 15,000 मानधन, सीईओला त्यांचा निवडण्याचा अधिकार, शाळा समिती निवडणार नाही, स्थानिक गावामध्ये त्यांना नोकरी, नाहीतर तालुक्यात. काढता येणार नाही म्हटल्यावर हे सोडेल का, हे लक्षात घ्या. नंतर अध्यापक विद्यालयांची संख्या कमी करण्यात येईल. तर हे असे खतरनाक घातक निर्णय ह्या परवाच्या मीटिंगमध्ये झालेले आहे मित्रांनो. म्हणून अभियोग्यता धारकांनी ज्यांनी आतापर्यंत 10-10, 12-12 वर्ष त्या डीएडच्या मागे घालवले तर ह्या सर्व लोकांनी जागरूक राहून ह्या निर्णयाचा विचार होणं जरुरी आहे, लक्षात घ्या. व्हिडिओला तुम्ही कमेंट करता, व्हिडिओचा अर्थ त्याचा आशय न समजता कमेंट करता आणि आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय. मी वारंवार सांगत असतो की नक्कीच माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल, पण माहिती असेल याचा अर्थ पुढच्याच्या पद्धतीनं माहिती असेल असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कमेंट व्हिडिओला तुम्ही जे करत असता ती करत असताना आपण एक डीएड बीएड अभियोग्यता धारक आहोत, आपण शिक्षक आहोत. मग आपण शिक्षक असल्याने आपण कशी कमेंट करायची तर हे आपल्याला समजलं पाहिजे. तर लक्षात घ्या अशा प्रकारचे निर्णय ह्या बैठकीमध्ये झालेले आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, प्रत्येक अभियोग्यता धारकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी टीईटी, टीआयटी,
ह्यांच्यासाठी यूट्यूब लाईव्ह मोफत बॅच सुरू असते। त्याच्या रेग्युलर नोटिफिकेशनसाठी आणि डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये 999 रुपयात शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 सर्व विषयांसह आणि टेस्ट सिरीज तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 बघा सर्व विषय आणि टेस्ट सिरीजचं फक्त 1099 रुपयामध्ये, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल ऑनलाईन टेस्ट सिरीज, ऑफलाईन असेल ऑफलाईन टेस्ट सिरीज, ही तुम्हाला पेड बॅच सोबत मोफत मिळेल। आपल्या सर्व पेड बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, त्याच्यानंतर मोफत टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर मिळेल, नंतर व्हिडिओ डाउनलोड करता येईल, ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल, व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, तिथे जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा। यापूर्वी हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमधून TET पास केलेली आहे, CTET पास केलेली आहे आणि गेल्या टेटमध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या क्लासमधून लागलेले आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्या क्लासचा प्रथम क्रमांकाचा रिझल्ट आहे। मित्रांनो, ॲप डाउनलोड करा, बॅच खरेदी करा आणि पुढच्या यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। धन्यवाद।